श्रीकृष्ण शरणम मम. जय गुरुदेव. प्रथम माझ्या गुरु सौ अनघाताई यांना नमस्कार करते व आपण सर्व माझ्या मैत्रिणी ज्यांनी 7 दिवस अतिशय प्रेमाने व भक्तिभावाने ज्ञानेश्वरीचे पारायण केले त्या सर्वांना नमस्कार करून थोडंसं ज्ञानेश्वरीबद्दल बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ही माझी वाङ्मयीन सेवा आहे. माऊलींच्या चरणी अर्पण करते. खरं तर मी खूपच अज्ञानी आहे. ज्ञानेश्वरी फारच व्यापक आहे. ज्ञानेश्वरीबद्दल 2 शब्द बोलावे का असे जेव्हा माझ्या मनात आले तेव्हा मला माझ्या अल्पबुद्धीची आणि अज्ञानाची जाणीव झाली. परंतु दुसरी गोष्ट अशी माझ्या मनात आली की 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे तुष्यंतीच रमंतीच, म्हणजे ज्या ठिकाणी माझं गुणगान चालू आहे, ज्या ठिकाणी माझं लीला संकीर्तन चालू आहे, गुणसंकीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी तुझा आणि परस्परांमध्ये समविचारांची देवाणघेवाण करा. त्यामधून काय होतं? आनंद निर्मिती होते. आणि या आनंद निर्मितीच्या उद्देशानेच आज मी इथे आले आहे. कारण आनंद हे परमेश्वराचं रूप आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे अथांग असा ज्ञानाचा सागर आहे. त्यामध्ये असंख्य विषय आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अशा असंख्य अलंकारांनी नटलेली ज्ञानेश्वरी जणू काही एखाद्या नववधूसारखी भासते. ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, ध्यान आहे. अतिशय अवघड असे सिद्धांत दृष्टांताने सोपे करून सांगितले आहेत. परंतु ते गुरुकृपेशिवाय कळत नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, शरीरशास्त्र, पदार्थ विज्ञान, धातुशास्त्र, राज्यशास्त्र, व्यवस्थापनविषयक संदर्भ असे असंख्य विषय ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. हे समजून घेताना आपली बुद्धी आणि आयुष्य दोन्हीही कमी पडेल असेच मला वाटते. परंतु ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ ओव्यांमुळे, गोड ओव्यांमुळे ती आपल्याला रुक्ष वाटत नाही. अतिशय रसाळ आणि गोड ओव्या आहेत. संसारात दमलेल्या भागलेल्या जीवांना विश्रांतीची सावली देणारी अशी ही ज्ञानेश्वरी आहे. गेले 7 दिवस आपण याचा अनुभव घेतच आहात. ज्ञानेश्वरी हे सर्व संतांचे आचार्य, ज्ञानेश्वर माऊली हे सर्व संतांचे आचार्य आहेत. त्यांच्या ज्ञानेश्वरीचे गुणगान अनेक संतांनी केले आहे. संत चोखामेळा म्हणतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ जीव होती. नाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा तो ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. त्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात पहा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. या सर्व अभंगांमधून सर्व संतांचे ज्ञानेश्वरांबद्दल प्रेमच प्रगट होते. मला सर्वात जास्त आवडतो तो संत नामदेवरायांचा अभंग. त्या अभंगामधून तर संपूर्ण ज्ञानेश्वरीचे मर्मच प्रगट होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमावल्ली प्रगट केली. गीता अलंकार श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हेलावली. अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषांचा केलासे गौरव, भवार्णवी नावं उभारिली. आता तर ब्रेल लिपीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली गेली आहे. म्हणजे 57 भाषांमध्ये असं म्हणायला पाहिजे. कालच आपण ती बातमी वाचली ना. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अशी ही ज्ञानेश्वरी. यातील एका तरी ओवीचा अनुभव आपल्याला घेता येईल का असा विचार सतत माझ्या मनामध्ये घोळत असायचा. आणि एके दिवशी मला एक पुस्तक सापडले. त्यामध्ये लेखकाने ज्ञानेश्वरीतील ओवी घेऊन ललित निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सोपा पद्धतीने आणि व्यवहारातले उदाहरण देऊन समजावून सांगितले होते. ते मला खूपच आवडले. तरुण वर्गाला ज्ञानेश्वरी क्लिष्ट, अवघड वाटू नये म्हणून केलेला हा त्यांचा प्रयत्न होता. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय रसाळ व मधुर शब्दात ओव्या रचल्या आहेत. त्या वाचताना अतिशय प्रसन्न वाटते. आपलेही मन हळुवार बनते, कोमल बनते. त्यापैकीच ही एक ओवी आहे. अहो
अहो तान्हयाची लागता झटे, तरी अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचेनी. दोन प्रेमळ माणसांमधील रागाने त्यांचे प्रेम वाढीस लागते, असे ज्ञानदेवांचे म्हणणे आहे. वरवर पाहणाऱ्याला हे विसंगत वाटेल, पण थोड्या विचारांती ज्ञानेश्वर माऊलींचे म्हणणे किती बरोबर आहे ते आपल्याला पटते. मोठ्या गोड पार्श्वभूमीवर माऊलींनी हे विधान केले आहे. हे आहे 9व्या अध्यायातलं विधान, 9व्या अध्यायातली ओवी आहे ही. 9व्या अध्यायाला प्रारंभ करताना ज्ञानेश्वर माऊली संत श्रोते मंडळींशी हितगुज करतात. सुरुवातीलाच ते श्रोत्यांना आवाहन करतात. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्रोते हो, तुमचे एकुलते एक लक्ष माझ्या व्याख्यानाकडे द्या. मी तुम्हाला सुखाची सनद देतो, म्हणजेच तुम्हाला सर्व सुखाला पात्र बनवतो. या आवाहनाला अहंकाराचं दर्प तर येत नाही ना, अशी लगेच विनयशील ज्ञानदेवांना शंका येते. आणि म्हणून ते लगेच म्हणतात, मायबाप हो, मी हे अहंकारेनं म्हणत नाही हो, तर ही माझी सलगीची विनंती आहे तुम्हाला. ते म्हणतात, माझी केवळ सलगीची विनंती आहे. माझ्यापेक्षा तुम्ही कितीतरी विद्वान आहात. नंतर मी आपल्याला नवीन ज्ञान द्यावे असे थोडेच आहे, काही शिकवावे मी, एवढा मी मोठा नाही आहे. तुम्हीच दिलेले ज्ञान, त्यातील काही अंश मी तुम्हाला परत करीत आहे. ही आहे ज्ञानदेवांची विनयता. पण माझ्या बाबतीत मात्र हे तंतोतंत खरं आहे. वडील भोजनाला बसतात तेव्हा त्यांचा लहान मुलगा येऊन त्यांच्या पानात जेवायला बसतो आणि नंतर हळूच तो विचारतो, बाबा मी तुमच्या तोंडात घास घालू का? वडिलांना किती आनंद होतो. त्याच आनंदाच्या भरात ते तोंड पुढे करतात आणि चिमुकल्या हातातील घास घेतात. बालक पापाची ये ताटी रिगे, रिगवणी बापा तेच जेवू लागे, की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. त्याप्रमाणे श्रोते हो, तुम्ही माझे प्रेमळ मायबाप आहात. मी तुमचा लाडका बालक आहे. अशा प्रकारे नेहमीच ज्ञानदेवांची वृत्ती उल्हसित असते आणि ते अशा ओव्या लिहितात. ते पुढे असेही म्हणतात की श्रोते हो, ज्याला खरोखरच भूक लागली आहे तो आपणहूनच चवीने जेवील की नाही, मग तांदुळाने त्याची काळजी कशाला करावी. म्हणजे ते जे अवधान द्या म्हणतात, तर ते म्हणतात श्रोत्यांची जबाबदारी आहे ना ही, ते ऐकायला आलेले आहेत तर ते अवधान देणारच, मग मी कशाला विनंती करायला पाहिजे. परी आता मुते गोड करावे, ऐसे हे तांदुळी कासया विनवावे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानदेवांना सजग श्रोता अपेक्षित आहे, जिज्ञासू श्रोता अपेक्षित आहे. वक्ता पुष्कळ बोलेल खरा, परंतु त्याला बोलावयास लावण्याची हातोटी श्रोत्यांमध्येच आहे. हे एवढे स्पष्ट बोलल्यानंतर परत ज्ञानेश्वर माऊली रुजू अंतःकरणाचे, सरळ मनाचे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या या बोलण्याचा श्रोत्यांना राग तर आला नसेल ना. मग या रागाला ते कसे गोड वळण देतात पहा. ते श्रोत्यांनाच उलट विचारतात, मी तुमचा लाडका बालक ना, मग मी तुमच्यावर रागावणार नाही तर इतर कोणावर रागावणार. आणि मग ती ओळी, अहो तान्हयाची लागता झटे, तरी अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचेनी. आणि मग ते म्हणतात की अहो, गाईचे सर्व दूध आपल्या एकट्यालाच मिळावं असं त्या वासराला वाटतं की नाही. आणि म्हणून तो काय करतो, खूप ढुसण्या देतो गाईला. खरं त्या ढुसण्यांनी गाईला वेदना होत असतात, परंतु तिला अधिकच पान्हा फुटतो, कारण तिचं प्रेम आहे त्या वासरावर. तसं माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचंही माझ्यावर, म्हणून मी तुम्हाला असं बोललो. म्हणजे पढियंता हा शब्द खूप छान आहे, खूप गोड आहे, मला खूप आवडला. आवडत्या माणसातील रागानेही त्यांच्यामधील प्रेम वाढीस लागते. किती गोड आणि रसाळ ओवी आहे ही. मानसशास्त्रातील एक गोड सिद्धांतच या ठिकाणी सांगितला आहे. दोन प्रेमळ माणसातील रागाने त्यांच्या प्रेमास भरती येते. साधारणपणे रागाने द्वेष आणि द्वेषाने वैरभाव निर्माण होतो. प्रेम कसे वाढीस लागेल अशी आपल्याला शंका येईल. पण ज्ञानदेवांना येथे पढियंते म्हणजे आवडते, एकमेकांवर प्रेम करणारे, प्रिय प्रेमळ व्यक्ती अभिप्रेत आहेत, हे विसरून चालणार नाही. मग ते कधी आई मूल असेल, कधी पती पत्नी असतील, कधी पिता पुत्र असतील, नाही तर श्रोता आणि वक्ता, त्यांचं ते नातं आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन हेही नातं आहे.
दोन प्रेमळ माणसातील रागाने त्यांच्या प्रेमाची वृद्धी होते हे त्यांना सांगायचे आहे. आता हे पटवून देण्यासाठी एक गोष्ट रोजच्या व्यवहारातली. एक सात्विक कुटुंब आहे. आई व मुलाच्या प्रेमाची गोष्ट. आणि त्यांचा मुलगा 7-8 वर्षाचा, अतिशय खोडकर. त्याच्या हातून काही पडझड मोडतोड झाली नाही असा एकही दिवस जात नाही. आई रोज रागवत असायची. रोज रोज तो आईला म्हणायचा, आई पुन्हा नाही मी असं करणार. आणि माझं वचन पण तो आईला द्यायचा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचे 3 वाजले, 3-4ची वेळ असेल. आई झोपली होती. तेवढ्यात 2 काचेच्या बरण्या खाली पडून फुटल्याचा आवाज झाला. आणि आई झटकन उठून पाहते तर चिरंजीव तेथेच उभे होते. आता आईचा मार बसणार या भीतीने तो थरथरत म्हणू लागला, अगं आई, तेथे माझा चेंडू गेला होता गं, म्हणून मी तो काढण्यासाठी मग त्या बरण्या खाली पडल्या. आईचा राग अनावर झाला. तरी ती संयमाने म्हणाली, चल चालता हो इथून. मुलाने तेथून पळ काढला. 2-3 तास निघून गेले. बाळाला भूक लागली होती. तिने सांजा झाल्या होत्या. आईने देवापाशी निरांजन लावून प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. पण रोजच्या सवयीप्रमाणे तिच्याजवळ तिचा मुलगा काही नव्हता. तिला आपलाच राग आला. तिला चुटपुट लागली, हुरहुर लागली. कुठे गेलं असेल माझं बाळ? काय करत असेल? अंधारात तर बसणार नसेल ना? त्याला किती भूक लागली असेल? तिचा जीव अगदी कासावीस झाला. इतक्यात आई अशी म्हणून मुलाने हाक मारली आणि धावत येऊन आईच्या गळ्याला मिठी मारली. आणि स्पुंदत तो म्हणाला, आई, तुझ्या गळ्याची शपथ, मी पुन्हा खोड्या करणार नाही गं. आईच्या डोळ्यातून गळा अश्रू ओघळायला लागले. आणि तिने मुलाला मांडीवर घेतले आणि प्रेमाने त्याच्या पाप्या घेतल्या. पूर्वीपेक्षा त्या मायलेकरांची जवळीक अधिकच वाढली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेनी. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु.